संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राह्मणाच्या घरात इसवी सन 1533 मध्ये पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले. तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पंजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होते. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे 6व्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मूंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडिताची नेमणूक केली. त्या पंडितांकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वर भक्तीचे वेळ त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरुच्या शोधात निघाले आणि दौलताबादच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरु समोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्टीचा. जनार्दन स्वामींनी समोर पाहिले तर एक 12 वर्षाचा मुलगा हात जोडून उभा असलेला दिसला. तेव्हा ते म्हणाले, बाळा, तू पैठणहून माझ्याकडे आला आहेस. इतकंच नव्हे तर तुझी सर्व माहिती मला माझे गुरु श्री दत्तात्रय यांच्या दृष्टांताकरवी समजले आहे. तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो. आपल्या गुरुचे शब्द ऐकता क्षणीच एकनाथांना मोठा आनंद झाला. त्यांनी जनार्दन स्वामींना लोटांगण घातले. नकळत त्यांच्या वाणीतून शब्द बाहेर पडले. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेविले. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. त्यांनी जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली. त्यानंतर नाथ दौलताबादीच्या किल्ल्या शेजारी असलेल्या शूलभंजन डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. त्या ठिकाणी एका नागाने आपला फणा नाथांच्या डोक्यावर छत्राप्रमाणे धरला. तरी नाथांना त्याचा मागमूस लागला नाही, कारण ते एकाग्रतेने परमेश्वराचे चिंतन करीत होते. याच सुमारास कर्मधर्म संयोगाने जनार्दन स्वामी नाथांची तपश्चर्या पाहण्यास आले असता त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी नागाला जाण्याची आज्ञा केली. स्वामींची आज्ञा प्रमाण मानून नाग त्वरित निघून गेला. स्वामींनी एकनाथांना ध्यानातून जागे करून ते त्यांना म्हणाले, एकनाथा, तुझ्या तपश्चर्येची आज जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. परमेश्वराने तुझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवला असून आता तू घरी जावं ही माझी इच्छा आहे. एवढंच नव्हे तर लग्न करून गृहस्थाश्रम पत्कर. यातच तुझे कल्याण आहे, कारण संसारात राहूनच तू परमार्थ साधणार आहेस. भोळ्या बाबड्या लोकांचं अज्ञान दूर करणार आहेस. त्यासाठी तुझ्या हातून अमूल्य अशी ग्रंथ रचना निर्माण होईल. भगवतोत्तम शांती ब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केलेले आपल्याला समजतं. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना, समाधी न ये ध्याना, हरली भवचिंता. नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत, श्री दत्तात्रय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही तत्वांचे मिलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या देवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. दत्तात्रयांचे वर्णन करणे 4ही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी मुनींना, देवांना सुद्धा श्री दत्तात्रयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्ये सुद्धा दत्तात्रयांचे दर्शन घडत नाही. ही त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे, शब्दातीत आहे. श्री दत्तात्रयांचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, ब्रह्मा म्हणजे रज, विष्णू म्हणजे सत्व आणि शिव म्हणजे तम, अशा 3 मुख्य देवांचा हा त्रिगुणातील अवतार आहे. जे हवे ते प्रेमाने देणारा श्री दत्त प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारच्या चिंता मिटवणारा परमेश्वर आहे. म्हणून तर माझे हे प्राणप्रिय दैवत माझ्या आत आणि बाहेर तेज फाकून आहे. नाथ आवर्जून एक गोष्ट सांगतात की श्री दत्तात्रय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत. एखाद्या घराण्यात तेजस्वी व्यक्ती जन्माला यायची असेल तर त्या घराण्याची तेजस्वताही तशीच असावी लागते. सत्शील कुटुंबामध्ये सत्शील व्यक्ती जन्म घेतात. कारल्याच्या वेलाला काहीही केलं तरी द्राक्ष येऊ शकत नाही. तसंच कोणत्याही असामान्य व्यक्तीच्या इतिहासाचा अभ्यास केला तर त्या व्यक्तीचं घराणं हे असामान्यच होतं असं आढळतं. संत एकनाथ महाराजांचा जन्म ज्या कुलकर्णी घराण्यात झालं तेही याला अपवाद नव्हतं.
भास्कर पंत कुलकर्णी हे या घराण्याचे मूळ पुरुष. सावित्रीबाई या त्यांच्या सात्विक स्वभावाच्या पत्नीनं ज्या भानुदास महाराजांना जन्म दिला तेच संत एकनाथांचे पंजोबा. चक्रपाणी आणि सरस्वती या त्यांच्या मुलगा व सुनेला एकनाथ महाराजांचे आजोबा आणि आजी व्हायचं भाग्य लाभलं. सूर्यनारायण या चक्रपाणींच्या मुलाला रुक्मिणी व गोदावरी अशी 2 बायका होत्या. पैकी रुक्मिणी ही एकनाथांची आई. एकनाथांचा जन्म आणि बालपण याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, पण त्यांचा जन्म साधारणपणे शके 1450 ते 1455 या दरम्यान. आईवडिलांना पारख्या झालेल्या एकनाथांचं संगोपन आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी तळहातावरच्या फळासारखं जपून केलं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याची प्रचिती एकनाथानं अगदी लहानपणापासून आणून दिली. अगदीच लहान असतानाचा काळ सोडला तर एकनाथ इतर मुलांसारखा खेळण्यात कधीच रमला नाही. तो दगडाचा देव मांडून त्याला पान फुलं वाहत असे. इतकंच नाही तर फळी खांद्यावर विणा म्हणून घेऊन देवापुढे भजन करण्यात तल्लीन होऊन जाई. आजोबा पूजा करू लागले की पूजेचं साहित्य गोळा करून देई. बारीक सारीक गोष्टींमधून एकनाथाची चौकस बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती आणि उत्कृष्ट अशी पाठांतर क्षमता यांची प्रचिती येत असे. लहान वयापासूनच परमार्थाकडे ओढा असलेला एकनाथ पुराण कीर्तन एकाग्रतेने आणि उत्सुकतेने ऐकत असे. त्याची तैलबुद्धी पाहून पुराणिक बुवांना देखील आश्चर्य वाटत असे. आजोबांचा लाडका एका वेळ मिळताच राम नामामध्ये दंग होऊन जाई. पण हे सारं करत असताना 6व्या वर्षी मौजी बंधन झालेला हा तेजस्वी मुलगा जेव्हा आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण करी तेव्हा त्याला खूप गोष्टींचे आश्चर्य वाटे आणि रागही येत असे. त्या पैठणात भक्तांची सतत ये-जा चालू असे. भजन कीर्तन प्रवचन यांचा हलकल्लोळ चालू असे. अनेक साधू संत, बैरागी, योगी, तपस्वी तिथे वावरत असत. परंतु एकनाथाला या साऱ्यांमध्ये कोरडेपणा, ढोंगीपणा, अंधश्रद्धा यांचीच रेलचेल दिसत असे. जगाचा संसार करणाऱ्या नाथांना अर्धांगी गिरिजाबाईंची बरोबरीची साथ होती आणि कष्टामध्ये कधीही कमी न पडणारे श्रीखंड आणि उद्धव हे तर घरचे आधारस्तंभच होते. नाथांना गोदावरी आणि गंगा या 2 कन्या तर हरी हा पुत्र झाला. हरी वेदशास्त्रात पारंगत होऊन मोठेपणी हरी पंडित म्हणून लोकमान्य झाला. नाथांच्या थोरल्या मुलीची गोदावरीचा विवाह पैठणातच राहणाऱ्या विश्वंभर यांच्याशी झाला. त्यांचा मुक्तेश्वर नावाचा मुलगा सुरुवातीला बोलतच नसे, परंतु नाथांच्या कृपेने तो बोलायलाच नाही तर काव्यही करायला लागला. रामायण, महाभारत आणि भागवतावरही अजरामर अशा काव्य रचना करून तो महाकवी म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे पंचगंगेच्या तीरावर तेरवाड या गावी त्यानं समाधी घेतली. नाथांच्या धाकट्या मुलीचं गंगाचं सासर कर्नाटकातलं. तिचा मुलगा पुंडाजी हा देखील परमभक्त होता. अशा रीतीने अमृत वृक्षाला अमृताच्याच फळाचं घोष लागले होते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे एकनाथांचं परम श्रद्धास्थान. एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा अतिशय सखोल अभ्यास केलेला होता. याचं प्रत्यंतर त्यांच्या लिखाणात जागोजाग पाहायला मिळतं. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नाथांच्या स्वप्नात येऊन आपल्या समाधीच्या ठिकाणी असलेल्या अजान वृक्षाची मुडी आपल्या गळ्याला लागत आहे ती काढावी असं सांगितलं. हे करताच गहीवरून गेलेले एकनाथ आपल्या बरोबर काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले. यावेळी माऊलींनी नाथांना आणखी एक महत्वाचं कार्य करायला सांगितलं, ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं. त्याकाळी हस्तलिखित पोथाच वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणाऱ्या चुका तर होत्याच, पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतू पुरस्पर त्यात स्वतःच्याही मोडक्या तोडक्या ओव्याही घुसळत असत. पैठणला परत आल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखित प्रती जमवल्या. त्यांचा अभ्यास आणि संशोधन केलं आणि शेवटी नितांत श्रद्धेने कष्टानं ज्ञानेश्वरीच्या निर्दोष प्रत तयार केली. ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणानंतर एकनाथांनी तितक्याच तोलामोलाचं केलेलं दुसरं कार्य म्हणजे भावार्थ रामायण या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालदिल झालेल्या सत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामानं कशी खोड मोडली याचं सखस वर्णन करून नाथांनी जनजागरणाचं मोठं कार्य केलं. या 2 ग्रंथांशिवाय नाथांनी शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंद लहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारुड, गुरुस्तुती असे अनेक प्रकार आलेले आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार केला तर नाथांनी लिहिलेल्या एकंदर पदांची संख्या जवळजवळ 75,000 एवढी प्रचंड होते.
यावरून नाथांच्या प्रगल्भ प्रतिभेची कल्पना येते. असे थोर संत एकनाथ महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.